नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज आणि मंडल न्यूजच्या कॉफी विथ माधवमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनपर्यंत समजा तुम्ही मंडल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. कॉफी विथ माधवच्या या शोमध्ये अनेक वेगवेगळ्या मान्यवरांना आपण बोलावतो. आज माझ्यासोबत डॉक्टर अनुराधा वराडे आले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा करणार आहोत. पॉडकास्टमध्ये आपण जनरली मुलाखतीचा कार्यक्रम करत नाही, प्रश्न काही विचारत नाही आणि आपण बोलत राहतो. डॉक्टर वराडेंचा परिचय द्यायचा म्हणजे जे लोक महाराष्ट्रातले बघतात आहे किंवा जगभरात जे मराठी माणसं बघत आहे त्यांना मला सांगायला हवं की महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री असलेले डॉक्टर अनिल वराडे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. एका महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य होत्या, उत्तम कवी आहेत आणि उत्तम लेखिका म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांच्याशी मला गप्पा मारायच्या आहेत, कारण यांच्याशी गप्पा मारण्याचं मुख्य कारण असं आहे की त्या माहेरवरून त्यांचं राजकारणाचं घर होतं, राजकारणाचं घराणं होतं आणि सासरीसुद्धा राजकारणी होते. अशामध्ये यांच्या बहीण भावांचा एक मोठा घोटाळा होता आणि त्या घोटाळ्यामध्ये असलेल्या सगळ्या हालचाल आणि सगळ्या सामाजिक गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. अक्का, तुमचं स्वागत आहे. विदर्भातल्या लोकांना माहीत आहे की अक्का मामी म्हणजे मोठ्या बहिणीला अक्का म्हणतात आणि सगळे ताई वगैरे म्हणण्याची परंपरा अमरावती जिल्ह्याला खूप लाभली आहे. अमरावती जिल्हा हा ताईंचा जिल्हा आहे. भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या अमरावतीच्या आहेत आणि त्यामुळे इथे उषाताई, वसुधाताई ह्या सगळ्या मंत्री आणि खासदार स्तराच्या सगळ्या त्या होत्या. आता यशोमती ताई आहेत. तर ताईंचा हा जिल्हा, परंतु अक्कांनी मात्र अक्कांना सगळा मतदारसंघातला आणि जिल्ह्यातले सगळे जे चाहते आहेत ते म्हणतात की अक्का. कर्नाटकामध्ये अक्का फार मस्त शब्द आहे की मोठ्या बहिणीसाठी तो वापरतात, बहिणीसाठी. तर अक्का, मला प्रश्न विचारायचा आहे खरं म्हणजे की तुमचा जो परिवार आहे माहेरचा, पुंड परिवार, हा खूप फेमस आहे, खूप ओळखीचा आहे लोकांना, कारण जे जुन्या पिढीतले लोक आहे. आता अलीकडच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषदच्या राजकारणाचा प्रभाव तसा नाही आहे जो पहिला होता. तुमचे वडील जिल्हा परिषद अध्यक्ष होते? नाही. अच्छा, जनपदचे अध्यक्ष, जनपदचे होते. तेव्हा जिल्हा परिषद यायचं होतं? नाही, जिल्हा परिषद आलेलं होतं की नाही मला नाही, यायचं होतं. जनपद म्हणजे अगोदरचा काळ आहे जरा, आणि तेव्हा ते अध्यक्ष होते. अच्छा. आणि तुम्ही किती बहीण भाऊ? आम्ही 6 बहीण आणि 1 भाऊ. अच्छा. आणि सगळ्या 6 जणी काय नाव आहे त्यांची? जरा थोडी नावही मजेशीर आहेत सगळे. शैलजा, तुमचं शैलजा माहेरचं. नंतर पद्मजा, पद्मजा, नीलजा, नीलजा, तनुजा, तनुजा, सरोजा, सरोजा, आणि पंकजा. पंकज, ह्या 6 बहिणी सलग नाव आहेत. आणि यामध्ये एक भाऊ आहे तुमचा जो ऍडव्होकेट आहे. ऍडव्होकेट आहे. हा. आणि तुम्ही 7 भाऊ बहीण असे होते. मी अगदी तुम्हाला तुमचा बालपणाचा जो कार्यकाळ आहे तो काढूया आणि डायरेक्ट तुम्हाला कॉलेजवर घेऊन जातो. की तुमचं कॉलेजमधलं जे आहे, म्हणजे 17व्या वगैरे 18व्या वर्षी तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचला असाल. 15-16 वर्षी. VMB हे मोठं कॉलेज, विदर्भ महाविद्यालय, जुनं कॉलेज, आणि तिथे तुम्ही BA शिकायला गेलात. आणि मग त्याच शिक्षण घेत असतानाच तुमचं लग्न जुळलं. पण तुम्ही ह्या सगळ्या बहिणी, खरं म्हणजे खूप देखण्या बहिणी, वडिलांना चिंता नव्हती काय? नाही, वडिलांना चिंता नव्हती, कारण वडिलांचा धाक आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू होत्या. वडिलांचा धाक होता, पण मग तुम्हाला म्हणजे एकंदरीत जे सामाजिक वातावरण होतं की आपल्या मुली आहेत आणि यांच्या सतत कोणतरी भाऊ लक्षात होता का? भाऊ तर खूप लहान असेल. खूप लहान होता, माझ्या 10-12 वर्षांनी लहान. पण मग असं तर काही तेव्हाही हा तर समस्या तेव्हा येत असेल ना की सुंदर मुलींचा वडिलांना जो प्रश्न असतो की आता मुलींचं लग्न होईपर्यंत काही गडबड नाही झाली पाहिजे. नाही, म्हणजे आता वडिलांच्या मनात ते प्रश्न आले असतील तर माहिती नाही, पण तसा गडबड कधीच झाली नाही, गोंधळ नाही बुडाला. पण तुम्ही सांगताय की कॉलेजमध्ये काहीतरी तुमचाही फॉलो तुम्हाला करणारे खूप होते. असं काही झालं का? आता कॉलेजमध्ये कसं होतं, त्यावेळेला नेमक्या मुली होत्या आणि मग तेव्हा फक्त कसं होतं की घरापर्यंत सोडून देणारे मुलं होते. अच्छा. आणि घरासमोर चक्रा मारणारी मुले होते तेव्हा. तर एक मुलगा सतत चक्रा मारायचा, त्याचं नाव मला आजही माहित आहे. ऍग्रिकल्चर कॉलेजचा विद्यार्थी होता तो. आणि मग मी माझ्या वडिलांना सांगितलं की हा माझ्या मागे लागतोय. बोलणं वगैरे काहीच नाही. आणि वडील त्याच्या घरी थेट गेलेत आणि त्याला म्हणाले की 6 पोरींचा बाप हो म्हणे, मी माझ्या कमरेला चेन असते म्हणे, तू सांभाळून राहा. तेव्हा असं म्हणाले ती तो धाक पुंसून गेला होता. आणि मग तो 6 बहिणींच्या बाबतीत, आता त्यांच्या प्रत्येकीच्या बाबतीत प्रत्यक्षात काय घडलं
त्यांना माहित असेल, ते आता ते मला माहिती अच्छा. नाही. तुमचं साधारणतः 20व्या वर्षी वगैरे लग्न झालं 20 पूर्ण झाले असताना आणि कॉलेजला शिकत होत्या? मी BA फायनलला होते लग्न काय ठरलं. प्रसंग आहे सांगा ना. लग्न ठरल्याचं हा. माझ्या आजोबांची तब्येत खूप खराब झाली हम्म. आणि अनपेक्षित ते म्हणाले की बा 3 पिढ्यात पोरगी नाही, आपल्या घरी हिरव्या पोरीचा मांडव पडला नाही हम्म. आणि माझ्या नातीचं लग्न कर. हम्म. बरेचसे म्हणजे पुंडनकडे 3 पिढ्यामध्ये मुली नव्हत्या हो, हो. आणि भगवंताने एकदम 6 मुली दिल्या. एकदम आणि ते एकेरीच होते फक्त. हम्म. आणि मग माझ्या लग्नाची घाई सुरू झाली. हम्म. तर मग अनिल वराडेंचं स्थळ आलं. हम्म. त्या माझ्या वडिलांचे मित्र म्हणाले की आपली पोरगी चांगली आहे, हम्म. BA ला आहे, हम्म. मग BA डॉक्टर का पाहता, हम्म. MBBS मिळू शकतो. पण थोडे तरी माझे आणि त्यांचे कुठेतरी असे संबंध जुळले होते न बोलता. हम्म. अच्छा, नवीन खुलासा आहे. कारण माझ्या काकांना यांनी शिकवलं हम्म. मोजूच्या BMS कॉलेजला. हम्म. आणि मग मला लग्नानंतर कळलं की यांना मी 6वीत असताना पासून आवडायची. आणि कारण मला थ्रोबॉल खेळताना यांनी बघितलं नेहरू मैदानवरती आणि ही पोरगी कोण आहे, तर माझ्या घराचा पाठला करापर्यंत पाठला करत आलेत. आणि मग कळलं की बाबासाहेब पुंडाची ही मोठी मुलगी आहे. योगायोगाने मग काकाने ते सोबत आलेत आणि मग काकाला म्हणाले तुम्ही मोठी पोरगी मला देता काय. मला हे माहीत झालं मी जवळजवळ म्हणजे फर्स्ट इयरला वगैरे असताना. आणि मग माझाही बघण्याचा दृष्टिकोन झाला काकांचा मित्र म्हणून. आणि मग माझ्या सगळ्या बहिणी त्यांना काका म्हणायचे आणि मी काका म्हणत नव्हते. काकाचा मित्र म्हणून काका. मग डॉक्टर साहेबांशी तुमचं लग्न जुळलं आणि लग्न झालं. त्या दिवसात काहीतरी गडबड झाली कॉलेजमध्ये. तेव्हा म्हणजे माझ्या लग्नाच्या दिवशी म्हणजे पेपर फुटी तेव्हाही होती. अच्छा. म्हणजे 1973 साली. 53 वर्ष झाली. तेव्हा इंग्लिशचा पेपर फुटला होता BA फायनलचा नागपूर विद्यापीठाचा. आणि मग तो पेपर पुन्हा झाला 13 मेला माझ्या लग्नाच्या दिवशी रविवारी पेपर होता. हो, सुट्टीच्या दिवशी. आणि मला सगळ्यात आनंद हा की माझा पूर्ण वर्गमित्र माझ्या लग्नाला येणार. सगळ्यांनी 3 ते 5 पेपर दिला आणि माझ्या लग्नाला आले. विदाउट मेकअप, कपडे घामी दिले, बिना पंख्यात पेपर सोडवलेले. तुमचं लग्न झालं, तुम्ही वराडेंच्या घरी आलात. काय 21 वर्षाचे होतात? 21 वर्षाचे. आणि मग इकडे किती मोठा परिवार होता? इकडे तर माझा खूप मोठा परिवार नव्हता, परंतु मला एक नणंद आणि एक दीर. सासरे नव्हते. हे सुनील वराडे. आणि सासरे नव्हते. मीना जवादी आता सध्याची माझी नणंद, सासरे नव्हते. ओके. पण माझ्या सासूबाई 25-30 वर्षापासून सरपंच होत्या. इकडे राजकारणी होते सगळे. आणि सासरे तुमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते का? उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष होते, बरोबर. आणि मी सासऱ्यांना पाहिलं होतं, पण हे सासरे होतील मला माहिती नव्हतं. माझ्या लग्नाच्या आधीच वारलेत ते. आणि मग इकडे खटला नव्हता, पण गाव होतं. आणि सासूबाई एकट्याच होत्या ना माहेरी, त्यामुळे सासूबाईच्या माहेरचे सगळे लोकांना मी खूप जोडलं होतं. अच्छा, ते नाते ते नाते ते त्यांच्या म्हणजे मला 3 फॅमिलीकडनं मिळालं. माझ्या माहेरकडनं, सासरकडनं आणि सासूबाईच्या माहेरकडनं. अच्छा. ते सगळे लोक तुमच्याकडे यायचे. आणि मग तुम्ही वराडेंची फॅमिली पाहिली तेव्हा भाऊसाहेब राजकारणात गेले होते का? नाही. 73 मध्ये लग्न झाल्यानंतर 77 मध्ये राजकारणात गेलेत. 77 पर्यंत त्यांनी वेट केलं. तोपर्यंत ते दुकानात बसत होते, मेडिकल स्टोअर मध्ये. अच्छा. कारण काय की परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कारण आमचे सासरे राजकारणात असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला आणि जवळजवळ ते 13-14 वर्ष हार्ट पेशंट होते. आणि त्यावेळेला ते खूप फसल्या गेलेत. आणि मग नंतर तर मलाही माहिती नव्हतं. नंतर कळलं की आम्ही कर्जबाजारी आहोत. वराडे फॅमिली. आणि मग हे सगळं कर्ज 1977 कर्ज फिटल्यानंतर मग हे राजकारणात गेले. आणि राजकारणात जायच्या आधी माझ्याशी आणि सासूबाईंशी चर्चा केली की मी राजकारणात जाऊ का. तर मला बाकीचं तर काही माहिती नव्हतं एवढं, पण सासूबाई म्हणाले की जा, पण घर खोदून अंगणात भर नको टाकू.
घरचं लुटू नको. आणि हे खूप प्रामाणिक होते. यांच्यात एक इमेज होती हम्म, की यांनी जे राजकारण ते केलं, निस्वार्थी राजकारण केलं. हम्म, जे होतं काम ते याला हो म्हणायचे, नाही झालं होतं असं त्याला नाही म्हणायचे. हम्म, आणि मला एकच म्हणाले होते की ज्या दिवशी मी इमान विकन हम्म. त्या दिवशी तुला बसायला विमान घेऊन दिलं. आणि मी कॉलेजला काली पिलीने जायची हम्म. प्रिन्सिपल असताना या वलगावच्या. वलगावच्या. हो. अच्छा, म्हणजे असं स्वतःची गाडी घेतली नव्हती तोपर्यंत. स्वतःची गाडी नव्हती, खाली पिलीन जायच्या. काली पिलीने जायची. म्हणजे गाडी होती जीप, अशी जुनी जीप, अच्छा अच्छा, हा, पण यांच्याच ताब्यात राहायची ना. बरोबर आहे. मग त्यांनी वलगाव मतदारसंघात निवडणूक लढवली आणि मग जिंकले ते. हा प्रवास करताना तुमच्या माहेरी जायची इच्छा तुमची वारंवार होत असेल. व्हायची, मी आजकाल जायची. तर मुलींना लग्न झालं की जशी ती माहेरी जातात, आणि आता का जातात म्हणून विचारायचं नाही, कारण ते आता आपण स्वीकारलाय. त्याला मी 2 पर्याय काढले होते. हम्म, डॉक्टर राऊत, आमचे फॅमिली डॉक्टर. हम्म. मग माझ्या मुलांना मी डॉक्टर राऊतकडे घेऊन जायची, अच्छा. आकाश धरतीला. हम्म. मग ते घरी तपासायचे ना. म्हणजे आकाश धरती झाल्यानंतरची गोष्ट. म्हणजे मग तर मला लग्नानंतर मी 1.5-2 वर्षातच आई आई झाली. झालात. हा. तर मग त्याच्यामुळे डॉक्टर राऊतकडे सकाळी 9:30ला जायचं. हम्म, मग हे 2 वाजता दुकानातून मला घ्यायला यायचे. हम्म. मग तितक्या वेळ माहेरी. अच्छा. आणि तेव्हा असं मुलींना माहेरी जाऊ देत होते? नाही, असं मला काही असं हे नव्हतं, जाऊ दे. पण 8 दिवस राहायचं. अच्छा, ह्या शनिवारी कारण माहेर सासर गावात, हो आणि मग तुम्हाला पुन्हा माहेरी जायला वेगळं असं सासूबाई जाऊ द्यायचे? हो हो, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण माहेरी म्हणजे आमचं माहेर पण अमरावती नव्हतं, हा, खेड्यावर होतं आमचं माहेर. त्याला खरं माहेर पण ते. ते होतं. आणि रुक्मिणीनगरचं नाही, घर हे माहेर पण नव्हतं, ते म्हणजे ठिय्या होता तो. ते जाणंही नव्हतं. खरं घर माहेर. माहेरी म्हणजे गावात जायचं. हा. आणि मग तुम्ही सासूबाई, आता सासरे नाहीये, हा. सून आलेली आहे, नवीन सून आहे, 21-22 वर्षाची सून आहे. आणि मग सासूबाईचा एवढा मोठा राजकीय इतिहास आहे, स्वतः सरपंच आहेत वगैरे. एक राजकारणी सासू कशा वाटल्या तुम्हाला, खरं सांगा? सासूबाई खूप कडक होत्या. सासू सारख्याच होत्या? कडक होत्या. हा. त्यांच्या गावात धाक होता. हम्म, आणि अंदाजे ते प्रश्न टाकायच्या. हम्म. हे माया घरची फाडी होय, हा. अशीच होती. चोरणारा पटकन सांग तुमच्याच घरची आणून द्यायची. आणि मला आईने संस्कार दिले आणि सासूबाईंनी व्यवहार शिकवला. तुमच्या आई राजकारणात नाही आल्या? नाही, आई माझी जिल्हा बँकेची, अमरावतीच्या महिला जिल्हा बँकेची 15 वर्ष डायरेक्टर होते. अच्छा, त्या तशा राजकारणी तशा होत्या, सहकार राजकारणी. आणि माझी आई कवयित्री होती, गायिका होती आणि लेखिकाही होती. पण तेव्हा वाव मिळाला नाही. अच्छा. तुम्ही सासरी जेव्हा, आता घरी सासरे नाही आहेत, सासूबाईंचं राजकारण आहे, नवरा राजकारणात गेलेला आहे, आता नवरा राजकारणात बऱ्यापैकी मुरलेला आहे, आमदार झालाय, आणि एक दिवस मग ते मंत्री झाले. काय सीन होता मंत्री होण्याचा? मंत्री होण्याचा सीन म्हणजे मी बाय चान्स, माझा मुलगा पाचगणीला शिकायला होता. बरं. 5वा होता, 5व्या वर्गापासून. आकाश. तर त्याला टायफॉइड झाला, तर मी भेटायला गेली. आणि तो म्हणे मला बाबाला भेटायचं आहे. म्हणून आम्ही अमरावती पाचगणीवरून मुंबईला गेलो. आणि मुंबईला आम्ही त्या दिवशी निघणार गीतांजलीनी, आम्ही पेपरला वाचला अनिल वराडे मिनिस्टर झाले. माहित नव्हतं काय गोष्ट करता. आणि मी शपथविधीला हजर होती. तो माहित नव्हतं तुम्हाला? वसंतदादा पाटलांच्या. अच्छा. तेव्हा यांच्याकडे शिक्षण खातं होतं, शिक्षण राज्यमंत्री होते. आणि तेव्हा पहिल्यांदा अमरावतीला शिक्षण, म्हणजे रामभाऊ मेघे नंतर, आणि अनिल भाऊंना पहिले चान्स भेटलेला आहे. नाही, आधी पहिले रामभाऊंना मिळाला. नाही, आधी अनिल वराडे मिळाला, मग म्हटलं पहिले अनिल वराडे मिळाला, मग रामभाऊंना मिळाला. ते मग कॅबिनेट मध्ये गेले होते. शिक्षण राज्य, आपला नवरा आता मंत्री झालाय. अलीकडे खूप क्रेज आहे मंत्रिपदाची, आमदार पदाची क्रेज आहे आता. नवरा आमदार आहे म्हटल्यानंतर बाई आमदार आहे सध्या राजकारणात. तुमचं कसं होतं? माझं नव्हतं, मी कधीच आमदारी मंत्री म्हणून वावरले नाही. मी अक्का आणि अक्काच राहिली. सासरचे माहेरचे सगळे अक्काच म्हणायचे. आणि मतदारसंघातल्या लोकांनी मला लेकीसारखं प्रेम केलं. अगदी माझं माहेर पण करायचे मतदारसंघातले लोक. त्यांच्या घरी गेले की मला ब्लाऊज पीस, साडी, चोळी घ्यायचे. कुणाच्या घरचे ते लोणच्याला आंबे यायचे. म्हणजे असं होतं. तर मी अर्थात तेवढा जीव पण लावला होता त्यांना. अर्थात त्यांच्या मुलींची नावं
त्यांचे वर्ग, त्यांचे लग्नाला जाणे, आहेर करणे, सगळ्या गोष्टी करत होते. हे दिल्याशिवाय तर काही मिळतच नाही ना ते. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि तुम्ही जेव्हा एवढा सगळा संवाद करत होत्या तेव्हा शिकतही होत्या. हो. मी पीएचडी केली हो, मी PhD केली. म्हणजे मुलं आणि- दोन्ही मोठे झाल्यानंतर. हो, मी लग्नात मी BA नापास होती. माझ्या लग्नाच्या दिवशी पेपर होता ना. हो. आणि तुमच्या आईचंही असं ऐकलंय की आई पास होते आणि बाबा नापास होते. माझी तो आई किस्सा सांगा ना. माझी आई लग्नात मॅट्रिक पास होती, हा. 1950 सालची. हा, हा. आणि माझे वडील लग्नात मॅट्रिक नापास होते. मग आई कधी कधी आठवण करून द्यायची का की मी पास आहे तुम्ही नाही, नापास आहे? माझ्या वडिलांनी परीक्षा दिल्यात ना. हा. वडील पास झाले. पुढे मी झाली तेव्हा वडील इंटरला होते. हो, शिकत होते वडील. मुलगी झाली तेव्हा. अच्छा. आणि गॅदरिंगला, वडिलांच्या पहिल्या गॅदरिंगला ते ड्रामा सेक्रेटरी असताना मला 6 महिन्याची घेऊन गेले होते. आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे कॉलेजमध्ये. हो, बाबाजी कॉलेजमध्ये. हो, आईसोबत. आणि विशेष सांगायचं, मी स्वतः सुद्धा विदर्भ महाविद्यालयात व्हाईस प्रेसिडेंट अनपोज झाली होती. अच्छा, ओके. कारण विदर्भ महाविद्यालयामध्ये म्हणजे इथलं ज्या कॉलेज शिकते तिथे व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट हे MA विद्यार्थिनीची असते. बरोबर. तर माझ्या विरोधात कोणीच उभा नाही राहिला. अविरोध अक्का अविरोध झाल्या. हो. अच्छा अच्छा. आणि मग याच्यामध्ये तुम्ही आता राजकारणाच्या जवळ चालल्या होत्या की एकंदरीत तुमचं घरी माहेरी राजकारण, सासरी राजकारण, हे करताना तुम्ही राजकारणात यावं. यांनी मला म्हटलं होतं की ज्या दिवशी राजकारणाची तू पायरी चढशील त्या दिवशी मी राजकारणातून उतरेल. मग हा थोडसा तुम्हाला असं नाही वाटलं की नाही, कधीच नाही वाटलं की हे जरा नाही म्हणजे मग एका घरातले दोघं नको. अच्छा, हा व्ह्यू. दोघंही नवरा बायकोनी राजकारणात नाही यायचं. तुम्हाला वाटलं पण कधी? नाही, मला कधीच नाही वाटलं. तुम्हाला लेक्चरशिप करा वाटली? लेक्चरशिप सुद्धा म्हणजे मला असं म्हणजे याच्या पण उलट तर मला माझं इंग्लिश खूप कच्चं होतं. आणि मला लग्न ठरलं तर मला वाटलं रे इंग्लिश पासून सुटलं. मग तुम्ही लेक्चरशिप केली, तुम्ही मराठीचे प्राध्यापिका झाले. मराठीचं आणि मराठीचं मला विद्यापीठात प्रथम श्रेणीत प्रथम गोल्ड मेडल मिळालं. अच्छा, ओके. आणि ते गोल्ड मेडल मला मिळालं त्यावेळेला हे शिक्षण मंत्री होते. आणि मग पेपरबाजी झाली होती. स्वाभाविक. मी तोच प्रश्न विचारणार होता आता की शिक्षण मंत्र्यांची मिसेस जर गोल्ड मेडल घेत असेल तर सगळे तर बोट दाखवणारच ना. पण तसं काय झालं? मग तसं नाही झालं. कारण काय, मग पेपरला आलं ना शिक्षण मंत्र्याच्या हातून शिक्षण मंत्र्याच्या बायकोला मेडल मिळणार. मी मग खुलासा द्यायला लावला विद्यापीठाला. तर कुलपतीचं काय होतं ते रोटेशननी होतं की पहिल्या वर्षी याला मिळेल, दुसऱ्या वर्षी त्याला मिळेल सुवर्ण पदक. आणि ते रोटेशननी त्या वर्षी मराठीला होतं. योगायोगाने. ओके. त्यामुळे तुम्हाला आणि ते कसं म्हणजे ते राजकारणाची बायको म्हणून ते पेपरबाजी झाली. ते यांना सुवर्ण पदक मिळालं, 4 फोटो येऊन गेले असते पेपरला. जेव्हा मग तुम्ही लेक्चरशिप केली, मग प्रिन्सिपल झाल्या, काय अनुभव राहिला तुम्हाला प्रिन्सिपलचा? प्रिन्सिपल म्हणजे मी पहिल्या लेक्चरशिप केली, नंतर तिथे थोडं राजकारणाला आडवं. आणि माझी पोस्ट रिझर्वेशनवर टाकल्या गेली. कारण ती व्यक्ती पण राजकारणात उभी राहिली, यांच्याच विरोधात उभी राहिली. आणि ती व्यक्ती निवडून नाही आली. मग कसं काढायचं त्यांच्या बायकोला, तर पोस्ट रिझर्वेशनवर टाकल्या गेली. आणि मग नंतर मग कॉलेज काढलं. तिथे मी प्रिन्सिपल म्हणून गेली. सल्ला देणारे होते. मी इथे इंदिरा मेघाला शिकवत होती. सोडू नका कॉलेज, ग्रँटवर आल्यावर जा. तर भाऊसाहेब बराडेंनी मला विचारलं की तुला कॉलेज पोराला दत्तक घ्यायचं आहे कॉलेजला, की कॉलेजला जन्म द्यायचा आहे? फुल टाईमवर आल्यानंतर, ग्रँटवर आल्यानंतर तुझं ते दत्तक पुत्र होईल कॉलेज. आणि आता तू नॉन ग्रँटवर जर गेली तर कॉलेज तुझं लेकरू होईल. आणि मी राजीनामा दिला आणि नॉन ग्रँटवर मग 4 वर्ष काम केलं वलगावला. आता खरं वाटणार नाही कोणाला, स्वाभाविक आहे. आणि मग ते पुन्हा तुम्ही कॉलेज चालवलं. कसा राहिला अनुभव तुमचा? ग्रामपंचायत लेव्हलवरचं विद्यापीठातलं पहिलं कॉलेज होतं वलगाव ग्रामपंचायत. ग्रामपंचायतला तो म्हणतो कॉलेज आलं नव्हतं? वलगावला नव्हतं आलं तेव्हा. म्हणजे ग्रामपंचायतवर कॉलेज म्हणजे असेल एखादं, पण असं माहिती नव्हतं लोकांना. तालुका लेवल पर्यंत आलाय कॉलेज. आणि मग त्यामुळे मला खूप फेस करावं लागलं.
अगदी मॅडम बाई, नुसता मॅडम शब्द एकेरी वाटायचा. हम्म. मला पालक मॅडम बाई म्हणायच्या. हम्म. पण तो तुमचा मतदारसंघ होता. मतदारसंघही होतो मतदारसंघ, त्यामुळे तो खूप फायदा झाला मला. हम्म. वादही झालेत. फायदा आला आणि नुकसानही झालं, एकाच दोन्ही गोष्टी. म्हणजे एक तर अशी गंमत झाली हम्म. की एका मुलीचा पेपर होता हम्म. 12 वाजता हम्म. आणि लग्न होतं 1 वाजता. हम्म. पेपर 1 वाजता होता. तो पालक आला, पेपर घेऊन टाका म्हणे तिचा. आम्ही तुमच्यात एवढं काम करतो, गावगाव घेऊन, तर तुम्ही पायपोरीचा पेपर नाही घेत म्हणे. म्हणजे इतके विचारी होते, अपेक्षा. आणि इतके विचारी थोडे त्यावेळेला, म्हणजे 91 पासून होते मी. तर त्यांना डॉक्टर, वकील, मास्तर आणि कॉलेजचा मास्तर याच्याशिवाय बाकीच्या कोणत्याच फॅकल्टीज माहित नव्हत्या. त्यामध्ये कॉलेजचे लेक्चरला मास्तर म्हणत होते, मोठे मास्तर असं ते ग्रामीण मध्ये होतं. जेव्हा तुम्ही सासरे आल्या नंतर तुमच्या बहिणींची लग्न झाली आणि तुमच्या बहिणी सुद्धा खूप नामवंत घरी गेल्यात, सांगता येईल ते? हो, आता काय म्हणजे प्रत्येक, तुमचं नाव शैलजा होते हे फार कमी आमच्या दर्शकांना माहित असेल की अनुराधा वराडे यांचं नाव मुळात माहेरचं शैलजा आहे. हे मलाही फार माहित नव्हतं. म्हणजे इतके वर्ष आम्ही बोलतोय अक्कांसोबत, आज 43 वर्ष आले आम्ही अक्कांशी बोलत आहे, पण मला त्यांचं खरं नाव हे होतं हे आज पहिल्यांदा कळलंय. बहिणी बाकी तर सगळ्या जणींचे म्हणजे चांगले स्थळ आलेत आणि भराभर, म्हणजे माझ्या वडिलांच्याच हातून सगळे लग्न ठरलेत. तुमच्या नंतर पद्मजाचं झालं. पद्मजा त्या कुठे गेल्या? त्या पुण्याला असतात आता. आणि नंतर नीलजा त्या डॉक्टर पाटील केल्या, ती सध्या हयातने हार्ट अटॅकने गेली. करेक्ट. नंतर तनुजा ऍडव्होकेट प्रदीप मल्ले सरांच्या मिसेस तनुजा. नंतर ती 5वी बहीण सरोजा, ती ऍडव्होकेट आहे, नागपूर जस्टिस लोणींचे सुनबाई. अच्छा, जस्टिस लोणींचे सुनबाई आहेत, बरोबर. ती पण वकील आहे. आणि त्यानंतर सुधीर लोणींची मिसेस आणि पंकजा, तिचं ते हे चालवते, ती ॲथलीन व्यायाम शाखा आहे, ते क्लब म्हणतात, ते चालवते. असे सगळे वेगळ्या क्षेत्रात. आणि माझ्या भाऊजाई सोनिया भाऊतात, ती तो वकीलच आहे. आणि माझा भाऊजाईचा भाऊ अनिल किल्लोर हा जस्टिस झालाय आता. असं तुमचं मोठं कुटुंब आहे आणि या सगळ्यांना तुम्ही अक्का धरून चालतात. आणि तुम्हाला हे पण माहित असेल, इकडला सासरचं माहितच असेल, सुनील वराडे. आणि ह्या आता या सगळ्यांमध्ये का तुमच्यातला जो कवी आहे, तुमच्यातली जी कवयित्री आहे, ती कशी भरली? हे राजकारण्यांच्या घरी कविता वगैरे जरा ऑड वाटते. तुम्ही एवढं संवेदनशील राजकारणी म्हणजे गेंड्याच्या कातळीचे लोक, तेव्हाच राजकारण चालतं. पण तुम्ही कवी, संवेदनशीलता, ते तुमच्या कविता, आणि त्यांच्यात त्यातल्या त्यात तुमची एक खूप लोकप्रिय कविता आहे जी तुम्हाला म्हणायची आहे, मुखवटे. आठवते? मुखवटे नाही, ती काहीतरी आहे तो सेन्स तुमच्या कवितेचा, की तुमच्या आवडत्या कवितांमध्ये एखादी कविता म्हणा तुम्ही. आता तुम्हाला एकदम आठवली पाहिजे कविता, कशा पाठ. कोणत्या कविता संग्रह तुमचा? माझा कविता पृथे तुझी स्पंदने. अच्छा, तुम्ही कवी कसे झालात मग? तर माझ्या म्हणजे मी 6वी 7वीत असताना नेहरूजी वारलेत. बरं. आणि मला बोलता येत होतं. तर अनपेक्षित मला सुट्टीत वारले ते मे मध्ये. आणि मग शाळा सुरू झाली तेव्हा नेहरूंना आम्ही तेव्हा नेहरू काकाच म्हणायचो त्यांना. श्रद्धांजली होती. आणि म्हणे तू 7व्या वर्गातून बोल तू. तर मी एकदम, मला काय सुचत, मी कविता केली होती, निखळला एक कोहिनूर हिरा, दुःख झाले साऱ्या जगताला. 7वीत केलेली कविता. तर मग त्यावेळेला माझ्या त्या मॅडम होत्या मराठीच्या, अगं ही तर कविता झाली म्हणे तुझी, आजचं तुझं भाषण, तुला कविता करता येते. तोपर्यंत मला माहिती नव्हतं मला कविता करता येतात. पुढे तुम्ही खूप कविता केल्या. मग फार कविता, माझ्या लेख पुस्तक आहे, ललित प्रसाद, बऱ्यापैकी कविताही प्रसिद्ध झाल्या. आता मला ती म्हटलेली कविता आठवते. जगाच्या पाठीवर सुख दुःखाचे ओझे वाहताना, जगाच्या पाठीवर सुख दुःखाचे ओझे वाहताना, माणूस म्हणून जगणे कसा विसरून जातो, माणूस विसरून जातो म्हणून. मी आणि माझे म्हणत गिरक्या घेता घेता चैत्रविनातल्या संगीताला विसरून जातो माणूस, विसरून जातो माणूस. करेक्ट ना. म्हणजे ही कविता मी फार पूर्वी ऐकलेली आहे, खूप म्हणजे 30 वर्ष वगैरे होऊन गेले, टीव्हीवर वगैरे पण गेलेली. आणि त्यामुळे मला ती कविता स्मरणात होती. मी एका माझ्या कॉलमला मी लिहिलं होता, ही मी कविता खूप छान ऐकली आहे. तुम्हाला सांगायला खूप आश्चर्य वाटेल की अक्का सध्या
अमृत महोत्सवाकडे जातात आहे. म्हणजे मग आता स्क्रीनवर तुम्ही बघताय अक्कांना आणि म्हणजे त्यांना मी काही प्रश्न खूप सांगितले नाही आहेत, अजिबातच नाही सांगितलं. काय आम्ही बोलू शकतो तेवढीच आयडिया आहे त्यांना, पण मी प्रश्न नाही सांगितले आहेत. त्यामुळे 75 वर्षाचा तुमचा एवढा छान प्रवास आहे. तुमच्या बहिणींची लग्न झालीत, ती आपापल्या संसारात रूढ झाल्या. तुमचं मग सतत संवाद असतो, कधीतरी बोलणं असतं? आमचे गेट टुगेदर असतात. ओके. बहिणींचं वर्षात एकदा. हम्म. पहिले माहेरी व्हायचं. हम्म. आता लहान ज्या बहिणी आहेत त्यांचा गेट टुगेदरचा थोडा व्ह्यू बदलला. त्यांचं डेस्टिनेशन गेट टुगेदर आणि त्यात मी 2 पावलं मागे राहते. कारण काय झालं की एक राजकारणाच्या घरात सून म्हणून गेल्यानंतर आणि नवराही राजकारणात असल्यामुळं अशा थोड्याशा मर्यादा, थोडस लाजरी बुजरेपणा माझ्यात मुरला. आणि माझ्या ह्याच्यात म्हणजे मी कॉलेजमध्ये नाटकात भाग घ्यायची. म्हणजे विदर्भ महाविद्यालयाचं जेव्हा हे झाला तेव्हा एका प्राध्यापकांनी म्हटलं होतं की शैलजा पुंडला विसरेल, पण शैलजा पुंडने मूकनाट्यात सादर केलेली शकुंतला कोणी विसरणार नाही. अक्षरशः प्रेक्षक रडले होते शकुंतलाला सासरी पाठवताना. हा का जीवनाचं हे एक छान असं गोड चित्र आहे. पण आता अलीकडच्या जीवनाचं एक वेगळं चित्र तुम्हाला मला तुमच्यावर शेअर करायचं, तुमच्याकडून माहिती करून घ्यायची. ह्या बहिणी, आता जर तुम्हाला भाऊ असते तर भाऊ हा प्रश्न टाकला असता. जेव्हा आपापल्या घरी जातात त्यांची एक नवीन ओळख होते आणि आपण लाख म्हणतो की आमच्यामध्ये संवाद आहे. तुमच्या पिढीत काय होतं मला ते जाणून घ्यायचं आहे. आणि हळूहळू संवाद तुटतो. तो बेसिकली प्रॉपर्टीवरून तुटतो असं होतं, कारण तुमच्याकडे माहेरी खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि एकच भाऊ आहे. आणि मग प्रॉपर्टीवरून कुरबुरी सुरू होतात. वेगवेगळ्या जावयाची वेगवेगळे टोन असतात, मूड असतात. या जावयाचे त्या जावयाशी पटत नाही वगैरे. तुम्ही या सगळ्यांकडे, तुमच्याकडे असं काहीतरी झालं असेल, प्रत्येकाकडे असेल आतल्या आत काय असेल ते, पण तुम्ही त्यांना सगळ्यांना कसं कधी अक्काच्या रोलमध्ये, आईच्या रोलमध्ये आलात आणि तुम्हाला या सगळ्यांना बांधून ठेवताना काय कसरत करावी लागली? काय झालं की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांनी सगळ्यात मोठ्या जावायला म्हटलं होतं की तुम्ही जसे वागाल, म्हणजे भाऊसाहेब तसे माझे बाकीचे जावई वागतील. अच्छा. आणि मग माझ्या वडिलांनी म्हटलं की आम्हाला हिस्सा नको आहे. एकही जावयाने मागितला नाही. काय माहेरची साडी चोळी माहेर पण, किती मोठा मुद्दा आहे ना. आणि माहेरची शिदोरी याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको. आणि आमच्या सगळ्या जावयांनी काहीही मागितलेलं नाही. आज सगळ्या बहिणी आजा झालेल्या आहेत. हो, स्वाभाविक. आता तुम्ही एवढक्या पुढे गेलात, मग तुमच्यामध्ये हा जो संवाद आहे आणि बहिणींमध्ये आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, आपला पूर्ण मराठी काय जगभरातल्या सगळ्या नात्यांमध्ये एक तणाव आहे. तो आहे इगो तणाव. खूप इगो आहे. आता तुम्ही प्रोफेसर होता, तुम्ही प्रिन्सिपल आहे कॉलेजचे, अजून कोणी मोठ्या मोठ्या पदावर आहे. ती नाती आहे ना हळूहळू अशी दूर दूर होत जातात. व्यक्ती मोठ्या मोठ्या होतात तेव्हा ती नाती दूर दूर जातात. तुम्हाला असा अनुभव आला? ती जी अगदी तुमच्या लग्नाच्या मंडपात ती 7-8 वर्षे तुमची जी बहीण होती, अगदी त्यांची म्हणजे भाऊसाहेबांची जी साडी होती 7-8 वर्षाची, ती जेव्हा आपली जावई आहेत आणि हे मंत्री झाले आहेत, हे जो संवादातला जो गॅप पडत जाते, खरं त्याची चर्चा व्हायला पाहिजे. तर संवादामध्ये गॅप पडत नाही गेली, परंतु थोडे राहणीमानात मी कधीतरी म्हटलं त्यांना, त्या मला म्हणतात की तुझी राहणी बदल. मी त्यांना म्हणते तुमची बदला, माझी आपोआप बदले. आणि आमचे संवाद खूप छान होतात. एकमेकांना आम्ही हे करतो आणि आम्ही एक ठरवून टाकलेलं आहे की आपल्या घरी नवीन येणारी जी मुलगी राहील तिच्याबद्दल आपण बहिणींमध्ये बोलायचं नाही. किती अचूक निरीक्षण सांगा. आणि त्या फक्त बोलायचं असलं तर स्वतःशीच बोलायचं आणि स्वतःच त्याचं उत्तर शोधायचं. त्यामुळे आम्ही कधीच आमच्या घरी आणायला आता काही गोष्टीमध्ये बोलावं लागतं, ती गोष्ट वेगळी, पण मग चर्चा झाली आणि बोलून राहिलो असं नाही. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या बहिणींच्या ज्या सुना आहेत, तर आम्हाला बहुतेकांना 2-2 मुली आहे, मला एकच सून आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक हे आहेत. प्रत्येक गेट टुगेदरला त्या एकत्र येतात, त्याच्यात त्यांचे ते प्रोग्राम ठेवतात, डान्स करतात. एक अजून आतला प्रश्न, म्हणजे खरं हा प्रश्न विचारावा की नाही प्रश्न पण विचारतो. विचारा. सगळ्या तुम्ही बहिणी अगदी सुसुरूपणे अतिशय देखण्या आहात. तुमच्याकडे ज्या नव्या सुना येऊन राहिल्या
त्यांना एक दडपण नाही काय की सासू वंडरफुल प्रोग्राम आहे आणि आपण आता सगळ्या म्हणजे नाही असं कधी त्यांना वाटलं नाही जाणवतं का? तुम्हाला असं कधी? नाही असं कधी जाणवलंय, कारण त्या सगळ्या क्वालिफाईड आहेत. हा ठीक आहे. कोणी डॉक्टर आहेत, हम्म. कोणी इंजिनियर आहेत, अच्छा. कोणी वकील आहेत, हम्म. आणि त्या सगळ्या क्वालिफाईड आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, हम्म. आणि त्यांना घरातून कुठलीच बंदी नाहीये. पण ते तुम्ही छान केलाय की तुम्ही बहिणी बहिणीने ठरवलाय हो, की माझ्या सुनीबद्दल हो. मी गॉसिप नाही करणार. किती अगदी. मोठी गोष्ट आहे. म्हणजे माझ्या सुनेनंतर जेव्हा दुसरी सून आली, आकाशचं सगळ्यात पहिलं लग्न झालं आकाश सगळ्यात मोठा. मोठा असल्यामुळे. तर मावस भाऊ त्याच्या- आकाश मोठा आहे. हो, आकाश मोठा. कोणी गॉसिप नाही करायचं. नाही, आम्ही करायचं नाही ठरवलं. पण तुमच्या बहिणी मध्ये बोलणं असतं रेग्युलर. हो, आमचा आठवड्यात एक दिवस आमचा ग्रुप आहे एक मायलेकी म्हणून. त्या ग्रुपमध्ये आम्ही आठवड्यातून बोलतो एक वेळा. मग त्यावेळेला आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगतो की मला पायाचा त्रास होतो, तू योगा का नाही करत, त्याच्यात जर मी डाय केलं नसलं उद्या डाय कर. म्हणजे आमच्या ह्या गप्पा होतात. अका मग हाही प्रश्न असेल ना की एखादी आता तुम्ही 5-6 बहिणी आहात, कुठली तरी बहीण कुठल्या तरी मुद्द्यात नाराज झाली आहे होतं लग्नात, असं होतच ना. अरे सख्यांमध्ये होतं, तुम्ही तर आता वेगळ्या घरात गेले आहेत, कुठेतरी रुसवा फुगवा झालाय, गैरसमज झालाय, बोलणं बंद झालंय. नाही असं झालं नाही. आमचं रुसवे फुगवे झालेत, हा. परंतु रुसवे फुगवे झाल्यानंतर म्हणजे माझ्या एका नाताला पाहायला मी गेली नाही. मग मला दुसऱ्या बहिणीने म्हटलं तिच्या नात्याला तू पाहायला नाही गेली, आकाश सारिका जाऊन आले, आणि मला विसर पडला. मी तिला म्हटलं बाई मी माझं जमलं नाही ना येणं, मी येईल त्या दिवशी त्याला पाहिलं. केलं म्हणजे मी चूक कबूल केली, माझं जमलं नाही. करेक्ट. आणि ती माझी चूक झाली होती की मी त्या नात्याला पाहायला गेली नव्हती. माफी जर मागायची असेल तर कोणी मागितली पाहिजे? आमचं अगदी ठरलेलं आहे की बा माफी मागायची, ती लहान मोठी नाही, कारण तुम्ही बहिणी आहे ना. मग तिने तुझी चूक कबूल नाही, असं डायरेक्ट माफी सॉरी वगैरे नाही म्हणायचं, पण माझंही चुकलं ग, मी असं नको होतं करायला असं म्हणतो, आणि नुसतं मग खेळखेळून सगळे हसतो. अच्छा. म्हणजे झालं. आता तर सगळ्या आज्या झाल्या आहेत, एवढ्या सिनियर झाल्या आहेत, तुम्ही आता मागं वळून पाहता जेव्हा की तुमचं जीवन, जेव्हा तुम्ही संसारात अगदी रमवान झाल्या होत्या तेव्हा आपल्या माहेरी त्या मुलींचं काय चालू आहे उरलेल्या याच्यावर तुम्हाला लक्ष होतं? म्हणजे हो, बरंच म्हणजे जाणं येणं होतं, गोष्टी गप्पा होत्या, एकमेकांना चिडवणं होतं. भाऊसाहेब तर गंमत करायचे, सगळ्यात लहान सगळ्या साळ्या होत्या, सगळ्या साळ्या होत्या, आणि सगळ्यात लहानीला म्हणायचे एक पर एक फ्री आहेत, एक पर एक फ्री आहे. त्यामुळे जिचं लग्न झालं तोपर्यंत ती फ्री होती. असं सगळं चालायचं. असं चालायचं. तुमची मुलं मोठी झाली, दोघांनी डॉक्टर झाले, आणि दोघांनी वेगळाच निर्णय घेतलाय. पहिले आकाशचं लग्न झालं, धरती झालं. सांगा ना कसं झालंय? धरती पहिले मेडिकल कशी गेली सांगा. धरती म्हणजे आकाशला डायरेक्ट ऍडमिशन मिळाली, बरोबर, आणि धरतीला थोडी ऍडमिशन मिळायला वेळ झाला. तिने BSc पार्ट 1 ला ऍडमिशन घेतली. करेक्ट. पण नंतर तिला मिळाली ऍडमिशन, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या लिस्ट मध्ये, आणि ती डॉक्टर झाली. गायनिक आहे, गायनिक. मग तेव्हा ती MBBS लाच होती, लग्न जुळलं तेव्हा. आणि मग थोड्याशा सगळ्यांच्या कुठे केलं तिने MBBS? PDMC ला, पंचब्रह्मण्य. ओके ओके. हा. म्हणजे माझा जावई सून आणि जावई सून होणार म्हणजे तो नंतर झाला, तो जावई सून आणि मुलगी PDMC ला एकाच वर्गात होते. अच्छा, हे बॅचमेट आहे? हो, बॅचमेट आहे. आकाशची मिसेस आणि हे ननंदबाई म्हणजे तुमची मुलगी आणि जावई एकच, सगळे बॅचमेट आहेत ते. ओके. आणि माझी सून आणि माझी मुलगी आता होली क्रॉस पासून बॅचमेट आहेत. त्या मैत्रिणी आहे. आकाशने चान्स घेतलाय. आता चान्स कोणी घेतला माहिती नाही मला, पण धरतीचं इंटरकास्ट मॅरेज झालं. ते ऐकायचं आहे की तुमच्याकडे खरं म्हणजे आपण सगळे ट्रॅडिशनल लोक आहोत, म्हणजे आपण खरं की जातपात मानत नाही, पण लग्नाची वेळ आली की सगळ्यांना आपलं कुळ, मामकुळ, हे कुळ सगळं आठवतं, आणि ती भारतीय समाजाची धारणा आहे, त्यात की आता ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. पण जेव्हा आपण आता नवीनही विचार करतो, नवीन जोड देतो, आणि आपला पार्टनर कसा असावा हे मुलांना आपण अधिकार दिले आहेत. तुम्ही धरतीला दिले होते. आम्ही धरतीला दिले होता अधिकार, म्हणजे असं बघ त्वचेसाठी आम्ही हे पाहू, जावई पाहू, डॉक्टर पाहू. सांगा ना. कारण काय की अनेक असे पाहिले होते कुटुंब, डॉक्टर बायको आहे, डॉक्टर नवरा आहे, दुसरं पाहते, तर त्यांचे ते मॅरेज ते बनत नव्हतं. तू रात्री बेरात्री जाते, बरोबर, अमुक होते, मी एकटाच असतो किंवा तू एकटाच असतो वगैरे. त्याच्यामुळे आम्ही ठरवतो की
एक प्रोफेशन पाहिजे. एक प्रोफेशन पाहिजे. आणि धरतीला बरेच ठिकाणच्या सोयरिका आल्या होत्या MBBS असतानाच. MBBS असताना. तिथे लहानपणापासून बघितलं होतं ना सगळ्यांनी. आणि अशी चार चौघीत उठून दिसणारी होती आणि सौजन्य सालत सगळं होतं तिच्यात. तर आम्हाला माहीतच नाही तिचे कुठेतरी धागे जुळले. एका ठिकाणचं तसं स्थळ आलं तर आम्हाला पसंत आलं होतं. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं तर ते म्हणाले की माझ्या तो क्लास 1 ऑफिसरांचा मुलगा होता, एका डायरेक्टरचा, तर महाराष्ट्र लेवलचा. तर त्यामुळे माझ्या मुलांनी, आम्ही 100 मुली पाहिल्यात, तुमची धरती आम्हाला पहिला नंबर आवडली, तुम्ही का नाही म्हणता. आता आम्ही काय सांगणार आहे. आम्ही म्हटलं पत्रिका जुळत, आम्ही पत्रिका धरतीने मग सांगितलं होतं फर्स्ट फायनल असताना. फायनलला असताना म्हणजे धरतीने तेव्हा आता लग्न करायचं, फायनलला करायचं ठरलं की बुवा 23व्या वर्षी लग्न करायचं. ओके. हा. तर मग थोडस हे केलं. तर मग माझा एकदा अशी त्यांची गंमत झाली. तिने कोणा सांगितलं पहिले? यांना सांगितलं. वडिलांना सांगितलं? आईने सांगितलं? नाही, आकाशला थोडंफार माहित होतं. तुम्हाला सांगण्याची हिंमत नाही होती. वडिलांच्या खूपच लाडाची होती. तुमचा धाक होता? माझा धाक वगैरे, आता धाक होताच माझा, कारण हे राजकारणात होते की नाही. तर आकाश आणि धरती दोघे मला जास्ती भ्यायचे. आणि नंतर वडिलांना सांगितलं पहिले? तर मग त्यांनी सांगितलं. तर मग बाहेरचं आहे वगैरे वगैरे. मग एकदा मुलगा बघायचा योग आला. मुलगा सेम कास्टचा इश्यू होता? फक्त कास्टचा होता, कारण तिच्या सासूबाईचं माहेर अकोला. ते नेपाळी आहेत ना? ते बरेली मेडिकल कॉलेजला तिच्या सासूबाई आणि सासरे एकत्र होते. अच्छा, त्यांचं इंटरकास्ट झालं. त्या माहेरचे देशमुख आहेत? त्या माहेरचे दाबक आहेत. दाबक आहेत. ओके. हा. आणि त्यांचे वडील फूड इन्स्पेक्टर दिल्लीला होते. ओके ओके. हा. पण नेपाळींशी त्यांनी लग्न केलं आणि त्यांनी परवानगी दिली, कारण ते दिल्लीला राहून वगैरे होते. तर मग मी यांना म्हणायचे का लोक काय म्हणतील. मला नेत्यांना हा प्रश्न असतोच ना, म्हटलं मतदारसंघ काय म्हणेल, म्हटलं लोक काय म्हणतील, प्रश्न आहेच ना. तर हे म्हणाले की आपण थोडी तिची परीक्षा घेऊ, तिला समजवू, धाक धप्पासा सगळे प्रकार जे असतात, जे बाप करतो ते सगळे करतो. तर म्हणे एक तुला फक्त सांगतो की तिच्या जर वॉटर बॅग आवडली नाही, तिला दप्तर आवडले, तू परत करत होती की नाही. म्हटलं हो. मग हा मुलगा दिसायला सुंदर आहे, डॉक्टर आहे, त्याचे आई वडील डॉक्टर आहे, म्हणजे MBBS डॉक्टर आहे, मुलगा एकुलता एक आहे. तर आपण हो म्हणायला का, आमच्या नातेवाईकांमध्ये चर्चा केली, हो म्हणायला. मग यांनी धरतीला प्रश्न विचारला. म्हणे बेटा, जे माझ्यासमोर नाही विचारला, नंतर एकट्यात विचारला. तो मोठा मजेदार. बेटा म्हणे, मी तुला दागिने देतो, तुला पैसे देतो, तू त्याच्यासोबत पळून जा. भाऊचा म्हणाले. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना लोकांना सांगलं की माझी पोरगी पळून गेली, मी काय करू. तर ती म्हणाले की नाही बाबा, तुम्ही लग्न करून देत असाल तरच मी लग्न करणार, नाही तुम्ही लग्न नाही करणार, माझ्यासाठी दुसरे स्थळ बघू नका. स्थळ आयला लागल्यानंतर तिने सांगितलं. आकाशला त्याची कुणकुण लागली होती. आकाश किती वर्षांनी मोठा? 3 वर्षांनी. अच्छा, म्हणजे तो MBBS आला झालं होतं, PG पर्यंत गेला होता. PG ला. करेक्ट. मग सगळ्यांना पसंत आलं, सगळं झालं, लग्न ठरलं. मग आकाशचं कळलं, ते लग्न झालं. ती अमेरिकेत गेली लगेच? नाही, तो अमेरिकेला, जावई अमेरिकेला गेला, ती इथे होती, DGO करत होती. अच्छा, DGO केली. हा. त्यांनी कसं काय पुढे PG केलंय? त्यांनी MD केलंय. आणि हे DGO. मग ते दोघ जण अमेरिकेला गेले. ते 2 वर्ष तिथेच होते. ती आणि तिची मुलगी अमरावतीला राहिली, पण ती आमच्या घरात नाही राहिली, तिने भाड्याने घर घेतलं. म्हणजे वास्तविक आता आकाश सारिका मुंबईला, आम्ही दोघंच इथे, पण ती भाड्याच्या, ती म्हणे की नाही बाबा, लोक म्हणतील की हिने इंटरकास्ट मॅरेज केलं, हिच्या नवऱ्याने हिला टाकून दिलं म्हणून बापाच्या घरी राहते. हो, होऊ शकते ना असं. त्याच्यामुळे ती वेगळी राहायचं. तिने म्हणजे बाजूला भाड्याने घर घेऊन गेला. तेव्हा ती छोटी मुलगी होती 1 वर्षाची. मग ती नंतर गेली अमेरिका. आकाशने इंटरकास्ट मॅरेज केलं. काय त्यांनी कोणाला सांगितलं? माता तेव्हा बाबाला सांगितलं तिने, धरतीने? आकाशाचं तर मजा आली. आकाशच्या वडिलांनी एक दिवस, म्हणजे सारिकाच्या वडिलांनी, सुनबाईच्या, त्यांनी एक दिवस तेव्हा ते फोन कॉल यायचे ना,
साधं ट्रंक कॉलचं बिल. हा ते म्हणाले की हा एक नंबर कोणाचा आहे. तेव्हा प्रिंट यायचं. तेव्हा त्यांनी त्या फोन ह्या बिलच्या फोनचं एवढं बिल आलंय. हम्म. त्यांनी फोन केला त्या नंबर, तो फोन आकाश वराळेचा निघाला. सतत एकच नंबरवर काय कॉल होऊन राहिलाय. मग आकाश वराळेचा निघाला. हम्म. मग त्यांना आमचा काही विरोधच नाही झाला. हम्म. कारण एक झालं होतं लग्न, हा. ती पण मुलगी नवजात होती. डॉक्टर आणि क्लासमेट सगळे क्लासमेट, त्यामुळे तिघे जण होली क्रॉसचे, काहीच प्रॉब्लेम काय दोघं जण. आणि आकाशचं धरतीचं आणि आकाशचं लग्न एकाच वर्षात झालं, 2000 मध्ये. त्याच वर्षी झालंय. हो, अच्छा. एप्रिल मध्ये धरतीचं झालं, डिसेंबर मध्ये आकाशचं झालं. आता सून आली तुमच्या घरात, आणि त्या एक डॉक्टर सून आली आहे, एक कॉलेजची प्रिन्सिपल सासू आहे. मुळात प्रिन्सिपल हीच मुळात सासू असते. बरोबर आहे का माझं माहित नाही मला, पण साधारणतः सगळा स्टाफ जे बोलतो तो हेच बोलतो की प्रिन्सिपल हा एक सासूच असते. त्यात फिमेल प्रिन्सिपल असेल तर 100% सासू आहे. एक सून आली आहे, तुम्ही तुमच्या सासू हाताखाली काम केलंय, सासूने तुम्हाला घडवलंय, बऱ्यापैकी धाक होता सासूचा. सासू धाक जरी होता तरी ते राजकारण असल्यामुळे त्यांना माहित आहे की कुठं धाक दाखवायचं आणि कुठं मॅचिंग करून घ्यायचं. म्हणजे महाविकास आघाडी कुठे करायची, महायुती करायची त्यांना माहित होतं. म्हणजे जेव्हा माझी तब्येत बिघडायची पोटाशी पण घ्यायच्या. हा, तेच त्यांना ते राजकारण्यांना हे सगळं, म्हणजे तुमच्या घरी बाबा राजकारणी, पती राजकारणी, त्यामुळे तुम्हाला राजकारण काही वेगळं नव्हतं. राजकारण्यांचं घरातही वागणं थोडंसं काही टक्क्यात एक ते राजकारणीच असतं की सगळ्यांना जमवून घ्यायचं. सून घरात आली, सासूचा कर्तृत्व आता एकदम झेंडा वरती आहे, घर चालवलं आहे सासूबाईंनी एवढं मोठं, वयाच्या 20व्या वर्षी सासरे आल्या. काय धाक असेल त्यांना तुमचा? सुनेला माझा असा धाक नव्हता, कारण आईचा स्वभाव कसा आहे ते तिला आधीच माहितून गेलं होतं. पोरगा तर घाबरत तुमचा, आमच्याकडे माहिती आहे, आणि आकाश घाबरतो तुम्हाला. आणि त्याच्यामुळे आणि काय व्हायचं, तिला मराठी येत नव्हतं. अच्छा, त्या कोण आहेत? ती हिंदी सायडर, गुप्ता, सेंट्रल लॉज वाल्यांची, अमरावतीचे, ते माहेर सासर अमरावती. आणि त्यामुळे तिला मराठी ती शिकल्या. हो, अच्छा. पेशंटशी खूप छान मराठी बोलते. बोलवलं पाहिजे त्यांना आता. आजकाल ती म्हणजे तिच्याकडे खूप गर्दी राहते पेशंटची. ग्रामीण गायनोकॉलॉजिस्ट. आणि नंतर त्यामुळे, आणि तिचं ते मेडिकल लाईन, माझी एज्युकेशनल लाईन कधी टायच नाही आला. निघून खरं बोलतोय अक्का, हे खरंच बोलते. आता तुमच्या घरात काय झालं ते आम्हाला माहित नाहीये. उद्या मी सुनबाईला बोलणार नाही, आणि विचारणार आहे की सासू ते काय कंप्लेंट आहे सांगा, असं कसं. हे काही पडत नाही अक्का. ठीक आहे, तुम्ही आमच्या सगळ्यांची फार सौजन्य वागता. ती तेच सांगेल, कारण नक्की कारण सांगून द्याल तुम्ही तिला की असंच बोलायचं आहे. याच्यासाठी की तुम्हाला सगळ्यांना माहिती की अक्काला रागवताच येत नाही. अक्काला सासू झाली अक्का, आई असते तेव्हा आई असते, बहीण असते, पण जेव्हा सासूच्या रोल मध्ये येते. आता काही बाबतीत तिला तुम्हाला सासूपणा वाटला असेल ना, तुम्हाला जाणवलं का? हेच मला जाणून घ्यायचं. मी बोलणार आहे, म्हणजे प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगतो की मी प्रॉमिस करतो तुम्हाला की यांच्या सुनबाई मला माहित आहे, त्यांना मी ओळखतो आणि अतिशय सुंदर मराठी बोलतात. अक्कांबद्दल ते बोलणारच आहेत. मी आता अक्का काय बोलणार आहे आता विचारणार आहे. आणि सुनीची कधीतरी खटकलं असेल? खटकलं पुष्कळ. आई औषध का नाही घेत, गोड का खाता, म्हणजे याच्या फाटीत खटकलं. आई जागरण का करता. येस, तुम्ही गोड खाता. गोड, मला शुगर आहे 2011 पासून, तरी गोड खाता. चोरून चोरून. म्हणजे तिचं माझ्याशी खटकतं तब्येतीसाठी. आणि माझ्या हार्ट ऑपरेशनच्या वेळेला ती आतमध्ये होती, आणि माझं जेव्हा हार्टचं ऑपरेशन झालं, एंजिओप्लास्टी वगैरे 2दा झाली आहे, त्यावेळेला तिने माझी खूप सेवा केली. म्हणजे एक सून इतकी सेवा एक डॉक्टर करू शकते, पण एक सून म्हणून जी सेवा करणं आहे ती तिने केली. तेव्हा मन जिंकून घेतलं. भाऊसाहेब जाऊन आता 22 वर्ष झाले, तुम्ही 53 वर्षाचे होते आणि भाऊसाहेब 58 वर्षाचे होते. फार कमी वयात गेले. 58 काही जायचं वय नाही आहे. अलीकडे 85 वर्षापर्यंत आपण आयुष्यमान जगत आहोत. हार्ट अटॅकनेच गेले. 53 वय म्हणजे अगदी मधातलं वय आहे. अलीकडेच आता तुम्ही 75चा एवढा मोठा प्रवास केलाय, अजूनही तुमचा प्रवास अजून 25 वर्ष सहज होणार आहे, इतका तो सहज दिसत आहे. सून, मुली, जावाई सगळे डॉक्टर आहे आणि त्यांची केअर खूप सुरू आहे. आणि माझ्या नातीला एम्सला ऍडमिशन मिळाली आहे, आकाशच्या मुलीला. हो, आता ती फायनलला गेली. अरे क्या बात आहे. तर हा प्रवास मला जाणून घ्यायचा की भाऊसाहेब गेले. नातू आकाशचा मुलगा MBA करताय हैदराबादला. अच्छा.
तुम्ही भाऊसाहेब गेले तेव्हा फार जास्त वय नाही, तुमचं 53 वय आहे. आणि मग आपला एक पार्टनर निघून गेला. कितीही वैभव असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, कितीही तुम्ही प्रगल्भ असू द्या, तरी जोडीदार असतो. अर्थातच. म्हणजे जे भाऊसाहेब जे तुम्हाला रागवले असतील, ते भाऊसाहेब जे सगळ्यांना सोबत घेऊन मस्त ट्रिपला गेले असतील, सगळ्या तुमची कुटुंबासहित गेले असतील, म्हणजे रसिक होते ते. आणि आपला पार्टनर निघून गेला अचानक, हार्ट अटॅक निघालाय. ते वर्ष कसे गेले तुमचे? ते पहिले 4-5 वर्ष माझ्यापेक्षा मला एकटेपणाचे गेले. मुलं मोठी होती तेव्हा? आकाशचं लग्न झाले होते. आकाशचा मुलगा पण झाला होता. मग त्यात अजून तुम्हाला एकटेपणा आला असेल. तर मला म्हणजे मला एकटेपणा, मला नातू होते खेळायला. आकाश म्हणजे आकाशच्या बाबांनी नातू पाहिलाय. तर ते लवकर मुलांचे लग्न केलेत ना. हो. आणि आकाशला म्हणजे आकाशचा बाबा गेल्यानंतर मला एक एकटेपणाचं दुःख झालं. आपला साथी सोडून गेला हे दुःख झालं. त्या आठवणीचं दुःख झालं. सगळे नाते अक्का चालू शकतात, पण पार्टनर गेल्याचं ते काय आता तुम्ही कवी म्हणायच्या, तुम्हाला जाणवलं असेल. काय दिवस कसे होते? आणि पण आकाशला हे सगळं समजून घ्यायला खूप त्रास झाला. संस्था, हॉस्पिटल, मेडिकलची दुकानं, शेती, हे सगळं म्हणजे आकाश खूप जास्ती आकाशचं वय नव्हतं ना. आकाश 32 वर्षाचं होतं फक्त. आणि एकदम ओझं येऊन पडलं. पण आकाशचं एज्युकेशन 5वी ते मॅट्रिक पाचगणीला झालं. नंतर MBBS इथे झाल्यानंतर बेळगावला त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. नंतर त्याची मुंबईला 2 वर्ष काढलेत. त्यामुळे त्याला जे म्हणजे त्याची जी मानसिक होती, त्याची ती मानसिकता मी पाहिलेली आहे. त्याच्याबरोबर त्याच्या म्हणजे माझ्या सुनीची मानसिकता पाहिली होती. कारण ती सुद्धा खूप स्वप्न घेऊन आली होती ना. त्यामुळे हे करू नको, ते करू नको, आपल्याला पाहिजे आहे, हे करायचं आहे. त्यामुळं सून तसं माझं मन जिंकत गेली. आणि सासू सुनांचा कधी टाळच नाही आला. कारण मला माहित होतं की माझा साथीदार गेला, पण हिला लग्नानंतर तिचे दिवस कसे करावे लागतात आहे घालवायला. आता प्रॉब्लेम नाही आहेत, आता प्रश्नच नाही. 20 आणि ते लग्नाला 25 वर्ष झाले. खूप मोठा पिरियड झाला. आणि पण ते पहिले 5 वर्ष म्हणजे माझा मुलगा माझ्याजवळ रडताना सुनबाई आम्हा दोघांना समजवायची. आणि लेक तर अमेरिकेला होते, 7 समुद्र पार. त्याच्यामुळे ते 5 वर्ष आम्हाला खूप जड गेले. नंतर हळूहळू म्हणजे तर मला खादीच्या कपड्यांचा वास यायचा, पायऱ्यांवर येता याचा भास व्हायचा, खूप सारे भास व्हायचे. पण मलाही बोलता नव्हतं येत. माझ्यापेक्षा यांचे प्रश्न मोठे होते बाप गेल्याचे. त्याच्यामुळं म्हणजे तो काळ फार याच्यात गेला. थोडी तंगी पण होती, नाही म्हटलं तरी. जीवनामध्ये एक जोडीदाराचा मोठा रोल आहे, खूप जास्त मोठा आहे. आणि आज उलट मला तेव्हापेक्षा आता मला जाणवतं, जेव्हा माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचे 50वे वाढदिवस होतात, त्यांच्या पत्रिका मी तयार करून देते. पण त्याच मला समजत, अगं तुझा 25व्या लग्नाचा वाढदिवस झाला ना, आमचे कुठे झाले 25वे? तुझ्या मिस्टरांना माहित होतं का 50वा होणार नाही म्हणून? अशा माझ्या मैत्रिणी मला समजावतात. आणि मग प्रश्नच नाही. माझ्या 61च्या दिवशी मला खूप आठवण आली होती. कारण माझ्यावर बोलण्याचे लोक यांच्यासोबत बोलत होते. भाऊसाहेब असे होते, भाऊसाहेब तसे होते. म्हणजे मी अनुभवलं की माझी 61 नाही, यांचीच 61 होऊन राहिली. म्हणजे अशा प्रकारचे तो काळ म्हणजे कधी कधी आठवण येतं, कधी कधी हे होतं, कधी कधी असं वाटत हे पाहिजे होते. हा आनंद लुटायला नातीला एम्सला ऍडमिशन मिळाली, म्हटलं आज हे पाहिजे होते. कारण आपल्या मुलीची ऍडमिशन आपल्याला PDMची डोनेशननी करावी लागली होती. तिची फी फारच कमी आहे, तिथे एम्सला फीस नाहीये, बरोबर, नॅशनल कॉलेजला. म्हणजे अशा वेळेला तुला आठवण येतात. पण आता कशा त्या आठवणी सुखद व्हायला लागल्यात. त्या आठवणींमध्ये मी गुंतते आणि त्या आठवणींची गुंफण तयार होते आता. आणि जर अशा ज्या कटू आठवणी आहेत त्या फुलते, जशी एखाद्या माळीतले काही फुलं गळून पडतात, तशा त्या कटू आठवणी आता हळूहळू भांडणं होतात, रुसवे फुगे होतच होते. ते सगळं होतच होतं, प्रत्येकाच्या जीवनात असतं. त्याला काय असं वेगळं नाहीये. कधी असं तुम्हाला एकटेपणा जाणवतो? आता का माझं या 25 वर्षात 22 वर्षात
मला मध्यंतरी फ्रस्ट्रेशन आलाय. नाही, कधी असं मला जाणवलं नाही, कारण बहिणी इथे, भाऊ इथे, सगळे इथेच होते. हा, तरीही पण आपण तरी एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये असतो. मला खरं म्हणजे जाणवलं तेव्हा की माझी नात मेडिकल लागली तरी नातू माझ्याजवळ होता, त्याला मेडिकलला जायचं नव्हतं. आणि तो जेव्हा MBA करायला गेला नर्सिंग हैदराबादच्याला, तर त्याच्यानंतरचे मला तो काळ माझा हे गेला. मला बिलकुलच म्हणजे खूपच एकटेपणा वाटायचा मला. त्याचं मला चिडवणं, भक्कन करणं, येऊन जाणं, मला बाथरूममध्ये कोंडून देणं. म्हणजे तो मोठा झाला तरी मला बाथरूममध्ये कोंडून द्यायचा, बाहेरून दार लावून द्यायचा, माझ्या पाठीमागून चालणं. म्हणजे ते मला खूप कारण ती गेली, नात गेली तेव्हा नातू होता ना, त्याच्यामुळे. बाकी मग तसं आता एकटेपणा तर तो जाणवतोच, तो तर शेवटपर्यंत जाणारच नाहीये. पण आता माझं थोडंसं जनरल, तर माझं लिखाणही कमी झालं. आता माझी प्राचार्य, माझी प्राध्यापिका नको असतं कोणाला पाहुणे. तोही अनुभव घेतला. म्हणजे आता असा अनुभव येतोय की जर गाडी नसेल तर अक्का तुमच्या गाडीत यांना घेऊन या, आपण कार्यक्रम घेऊ. म्हणजे तो काळ असा बदलत जातो दिवसेंदिवस आयुष्यातला. नात्यांमध्ये काय हरवलं अक्का, तुम्हाला काय वाटतं? नात्यांमध्ये काही तुम्ही बहिणी जसं होत्या, आता ही नवी पिढी तसं नाही राहत. नाही, नवीन पिढीमध्ये काय झालं की आता माझ्या बहिणी नातवांमध्ये गुंतल्यात. त्यांचे नातू लहान. तुम्ही जेव्हा बहिणी होत्या, जेव्हा असं आमच्याकडे आम्ही असं बघितलंय की प्रेसचा शर्ट करून आणणारा जो मोठा भाऊ होता तो लेक्चरर होता, तर त्याचे जे ड्रेस राहायचे शर्ट केलेले, आम्ही त्याची नजर चोरून ते शर्ट घालत होतो. असं होतं. आता या काळात इगो खूप मोठा आहे. नाही, तर आमचं होतं म्हणजे माझी बहीण म्युझिक मध्ये करत होती, तर बेसिक म्युझिक होता आणि माझा एक पिरियड लेट राहायचा. ते माझ्यासाठी मी प्रेस केलेली साडी ती नेसून चालली जायची आणि आमचं मग कॉलेजमध्ये भांडण व्हायचं, मला ही साडी नेसायची होती, तू नेसून का आली म्हणून. म्हणजे असं भांडणं होतं. आता इगो आहे, आता तुझे ड्रेस मी नाही घालणार, माझे ड्रेस तू नाही घालणार. नाही, आता सध्या म्हणजे आमच्यामध्ये नाहीये. अच्छा, फक्त म्हणजे आता या नव्या पिढीमध्ये, नव्या पिढींचं कसं आहे, नवीन पिढीतलं एवढं खोल नाही गेलोय, परंतु काय झालंय की नात्यांमध्ये दुरावा आलेला आहे, समृद्धता आली आहे ना, आणि संपन्नता आलेली आहे, जास्त सगळ्यांजवळ पैसा आलेला आहे. करेक्ट. आणि माझं म्हणणं एकच असतं जेव्हा आम्ही सगळ्या ऐकतो की आम्ही सुईदरा घेऊन बसलेलो आहोत, आम्ही नाती शिवणार आहोत. आमची पिढी संपली तर नाती शिवणार कोणी सापडणार नाही, तेव्हा नाती आमच्याकडनं शिवून घ्या. माणसाशी जोडता आले पाहिजे, आणि हाच एक आनंद आहे. आयुष्याची 75 वर्ष सलगतेने अशी घालल्यानंतर आणि कुठे वेगवेगळ्या नात्यांना असं जोडत जात, वेगवेगळ्या भूमिकांमधून काम करत, कुठे राजकारणी पतीची पत्नी म्हणून, कुठे एका राजकारणी सासूची सून म्हणून, राजकारणी पित्याची मुलगी म्हणून, आता 2 मुलांची आई म्हणून, डॉक्टरची आई, सूनबाईची सासू, किती भूमिका. आता आजी 75 वर्ष गेली आहेत अक्कांची, पण त्यांच्यातलं जे हळवेपण आहे ते त्यांनी जपत गेलंय. त्या सांगणार नाही तुम्हाला फारसं, परंतु खरं आहे की त्यांच्या ज्या बहिणी आहे ह्या त्यांच्या मुलीसारख्या आहेत. त्यांच्यातलं काही असलं कमी जास्त आलं की त्या अगदी म्हणजे आईच्या रोलमध्ये येऊन जातात. हे आता संपत चाललंय का? तुमची माझी सगळ्यांची नाती जी आपण जपून ठेवली, अलीकडे समाजातला खरा तणाव जो आहे तो कुटुंबामध्ये आहे, की मुलांचं जे इश्यू असतात ते वडिलांशी बोललं जात नाही, वडिलांची इश्यू बायकोशी म्हणजे आईशी बोललं जात नाही, आई मुलांशी बोलत नाही, आणि हा घरामध्ये कंपार्टमेंट्स तयार झाले आहेत, नात्यांच्याही भिंती घरात उभ्या आहेत. शेअरिंग पण कमी झालं, खूप कमी झालं, भिंती घरात आहेत. आणि हे सगळं ज्या पिढीनं खूप आनंदानं, म्हणजे माहेरपण म्हणजे अगदी गाव म्हणजे पूर्ण माहेर, म्हणजे नुसतं एक 4 रूमची घर म्हणजे माहेर नाही, तर त्या गावात गेल्यानंतर जो पूर्ण माहेरपण व्हायचं ते आम्ही हरवलंय का? काय हरवलंय आपण? पण आता जे जपून ठेवलंय त्या पिढीच्या अक्का ह्या शेवटच्या वारसदार आहेत. अक्का तुम्ही आलात, छान गप्पा मारल्या आपण. मी ठरवलं होतं की जरी त्यांचे यजमान अगदी भासरे वडील हे सगळे राजकारणी आहेत, तरी आम्ही राजकारणावर नाही बोलणार. माणसाच्या मनातलं जे पडदे आहेत ना ते जरा दूर झाली पाहिजेत, आणि हे पडदे जेव्हा दूर होतील ना तेव्हा आपण आनंदी होऊ, राजकारण होत राहील. कसा वाटला शो आपल्याला? तुम्हाला पुन्हा याच्यावर बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. अक्कांना पुन्हा बोलूया, त्यांचे खूप छान पुस्तकं आहेत, त्यांच्यावरही बोलायचं मला, त्यांच्यातली लेखिका बोलायची आहे. ते आज वेळेचं आपल्याला बंधन असतं आणि म्हणून आपण हा शो इथं थांबवतोय. तुम्ही मंडल न्यूजला, चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.